सप्रेम जय महाराष्ट्र. राजकारणामध्ये स्वतःच्या राजकीय करिअरला म्हणजे स्वतःच्याच राजकीय करिअरला पद्धतशीरपणे घोडे लावणाऱ्यांमध्ये काही विशिष्ट नावं आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी स्वतःच्या राजकीय करिअरला पद्धतशीर घोडे लावलेले आहेत. अशांमध्ये एक नाव आता मानाने, त्या नावाला एक मानाचा तुरा लावावा लागेल. एक नाव आता मानाने अव्वल स्थानी घ्यावं लागेल. सगळ्यात पहिलं टॉपवर नाव महाराष्ट्रामध्ये काल ज्या वेळेस राजापूरच्या माजी आमदाराचा शिंदे टोळीमध्ये प्रवेश झाला, त्याच वेळेस महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांनी राजन साळवींच्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याचं कारण अगदी सुस्पष्ट आहे. राजन साळवींनी स्वतःच्या राजकीय करिअरला घोडे लावलेले आहेत पद्धतशीरपणे, आणि ते पण आणि ह्यांचा बाजार उठवण्याची जबाबदारी जी कुणावर टाकलेली आहे ती आहे सामंत बंधूंवर. लक्षात घ्या. आता तुम्ही साधा विचार करा, कालच्या प्रवेशावेळचं राजन साळवींचं ते भाषण जरा बारीक ऐकाल ना, ह्यांच्यामध्ये किती समन्वय आहे ते तिथेच तुम्हाला कळेल. राजन साळवींनी उदय सामंतांचं नाव घेतलं, म्हणे 2019ला ह्यांना मंत्रिपद दिलं, 2014ला केसरकराला मंत्रिपद दिलं, आणि आताच्या वेळेस हे किरण सामंत आमदार म्हणून निवडून आले. आता तुम्ही मला सांगा, 2024 मध्ये निवडून आलेले हे आमदार आता 2029 मध्ये राजन साळवींसाठी आपली जागा सोडणार आहेत का? किंवा राजन साळवींना आत्ता आलेल्यांना विचार करा, ज्या काही विधान परिषदेच्या जागा असतील त्यातली यांना जागा मिळणार आहे का? त्यांना राष्ट्रपतीच्या काय म्हणतात ते राज्यपाल कोट्यातून एखादी विधान परिषद मिळणार आहे का? तर अजिबात नाही. आणि त्याची कबुली त्यांना सगळ्यांसमोर करून द्यायला सांगितली. तुम्ही पाहिलं असाल, मला कुठलीही विधान परिषदेची आमदारकीची कुठलीही तशा प्रकारचा शब्द दिलेला नाही किंवा मला कुठलंही महामंडळ नाही. फक्त माझ्यासोबत आलेल्यांना तुम्ही तेवढं सामावून घ्या, ही माझी विनंती. याची वदवणी करून घेतली तिथेच जिथे प्रवेश झाला. याला म्हणतात स्वतःच्या राजकीय करिअरला घोडे लावून घेणं. आजही शिवसेनेच्या जीवावर जवळपास 60,000चं मतदान एकट्याच्या जीवावर झालं. 20,000च्या मताधिक्याने किरण सामंत निवडून आले, पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा तो झोलमाल फार मोठा आहे. हे शिंदे टोळीचं यश नाही. आजही वैभव नाईक आणि निलेश राणेमध्ये 8,000चा फरक आहे. शिंदे टोळीचं हे यश नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, शिवसेना कोकणामध्ये आजही मजबूत आहे. हे थोड्या दिवसांसाठी ही आलेली सूज आहे. ही सूज केंद्रातल्या सत्तेची आहे. ही सूज केंद्रातल्या मस्तीची आहे. आणि ह्या सगळ्यांचा ज्यावेळेस नायनाट होईल त्यावेळेस तुम्ही कुठे पळाल, कुठल्या बिळांमध्ये पळाल याचा विचार करा. आज हे जे काही तडकाफडकी निर्णय घेऊन, ती चकाचौंध दुनिया पाहून, पलीकडचा गवत, पलीकडचं नदीच्या पलीकडचं गवत कायम हिरवं दिसत असतं. अलीकडे कायम सगळं सुका दिसत असतो आपल्याला. इकडे तर वाळवंटच असतं सगळं. पाहूयात या सगळ्यांच्या गमती पाहूयात. भविष्यामध्ये यांचा सुद्धा कार्यक्रम शिवसैनिकांना आपल्यालाच लावायचा आहे. टोळी सकट आणि विशेषतः या शेवटी गेलेल्या, हे काही भुले भटके नाही आहेत, ह्या शेवटी गेलेल्यांचा कार्यक्रम देखील तुम्हा आम्हालाच लावायचा आहे. असू द्या, यांना जिकडे जायचंय तिकडे जाऊ द्या. कोण म्हणतंय की राजन साहेब तुम्ही घ्याल तो निर्णय, तुम्हीच आमचा पक्ष, म्हणे तिकडच्या शिवसैनिकांनी असे स्टेटस ठेवले. एक शिवसैनिक शोधून दाखवा. राजापुरातली कुठलीही शिवसेना हल्लेली नाही. उलट ह्यांच्या घराच्या बाहेर घोषणा लागल्या. राजापूरची वाळवी राजन साळवी यांच्या घराच्या बाहेर घोषणा लागल्या. पोलिसाच्या सुरक्षेमध्ये बसलेत तिकडे. आणि ह्यांनी सांगावं कोकणामधली शिवसेना संपली. आजही 60,000 राजापूरकरांचे मी आभार मानतो. या पैशाच्या पावसामध्ये आज आपण निष्ठा विकली नाहीत, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पण हे जे काही प्रकरण राजापुरातलं आज आपण पाहिलेलं आहे, अजिबात शिवसैनिकांनो हलक्यात घेऊ नका. ही माणसं तुम्हाला भुलवायचा प्रयत्न करतील. मी किती चांगला, मला का जावं लागलं, माझ्या मागे यावं लागलं, माझ्या मागे त्याव चौकशी लागली. सोडून द्या. ज्याला ह्या चौकशा सहन करता येत नाहीत, म्हणजे विचार करा, बाळासाहेबांनी सांगितलं एक वेळ लढला नाही चालेल पण विकला जाऊ नका. विचार करा, आज वैभव नाईक सुद्धा सहन करतायत की. आज वैभव नाईकांचा संबंध परिवार सहन करतोय. ज्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 30,000 लावली, ज्यांनी बाळासाहेबांच्या फोटोंची किंमत लावली, त्यांनी तुमची किंमत काय लावली याचा विचार करा. असो, सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसेना कोकणामध्ये मजबूत आहे आणि आणखी मजबूत करायची शिवसैनिकांनो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.